स्ट्रेचेस काही जणांचं पॅशन होतं, म्हणजे स्ट्रेचेस हा एक आवडीचा विषय होत असतो. का? कारण स्ट्रेचेसमुळे आपल्याला इतकं आल्हाददायक वाटत असतं, एक एक ताण इतका छान असतो. आता गायत्री आहे माझ्यासोबत आणि मी आज तुम्हाला असेच काही पायांचे स्ट्रेचेस दाखवते. लेग हिप ओपनिंग एक्सरसाइज आज तुम्हाला शिकता येईल. क्वाड्रासेप्स म्हणजे या स्नायूला चांगलं ताणता येईल. त्यामुळे खूप छान स्ट्रेचेस हे आहेत, शिकून घ्या आणि आपल्या घरच्यांसोबत किंवा एखाद्या पार्टनरसोबत तुम्ही हे सर्व स्ट्रेचेस करू शकतात. आपण ज्यांचे स्ट्रेचेस घेत आहोत त्यांच्याशी बोलत बोलत हे स्ट्रेच करायचे असतात. म्हणजे आपल्याकडून जास्त ताण बसतोय का, की जास्त ताण मी अजून द्यायला पाहिजे, हे आपण समोरच्या व्यक्तीला विचारायचं आणि त्यानुसार तो ताण कमी जास्त करायचा. हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता, हा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, जेणेकरून पाय जास्त ताणला जाणार नाही आणि आपल्या समोरच्या व्यक्तीला त्रास होणार नाही. गायत्री आता मार्जनासनात बसली आहे आणि मी माझा एक पाय एका बाजूला ठेवलेला आहे, दुसरा पाय दुसऱ्या बाजूला आहे. या एका पायाला मी पहिले सरळ करून घेतलं. सरळ म्हणजे कसं, जिथे हिप आहे त्याच लेवलला मी गुडघा घेतला आणि जिथे गुडघा आहे त्याच लेवलला मी टाच घेतलेली आहे. आता हळूहळू तो पाय वाकवते आणि हा खांद्यावर ठेवते. दोन्ही हातांनी इथे गुडघ्यांना पकडते. आता खांद्यावर ठेवलाच पाहिजे असं नाही आहे, तुम्ही असाही घेऊ शकता पाय, पण सपोर्ट म्हणून तुम्ही खांद्यावरती घेऊ शकता. तर हळूहळू हळूहळू पायाला या प्रकारे ताणायचं आहे आणि पाय थोडासा हा वाकवायचा आहे. गायत्री अजून ताणू, एवढा बस. हां, आणि फक्त समोरच्या व्यक्तीने हात मात्र असे सरळ ठेवले पाहिजेत, म्हणजे बॉडीचं वजन पुढे जाणार नाही. तर इथे क्वाड्रासेप्सला चांगला ताण आपल्याला इथे देता आलेला आहे. असाच दुसऱ्या पायाचा सुद्धा स्ट्रेच करायचा आणि त्यानंतर दुसरा स्ट्रेच आता आपण पाहतोय. ये इथे दोन्ही पाय एका बाजूला ठेवायचे, त्यातला एक पाय इथून गुडघ्यातून वाकवायचा आहे, पाठीवर झोपायचं आहे आणि पाठीवर झोपल्यावर या पायाला असं वाकवायचं आहे. कसं वाकवलं ते बघा. तिने हा पाय असा उलटा ठेवला आहे, असा ठेवला तर तुम्हाला कठीण जाईल. समजलं? पाय कसा ठेवायचा आहे, असा. त्यानंतर एका हाताने ते अँकलला पकडा, दुसऱ्या हाताने गुडघ्याला. मी आता डाव्या हाताने अँकलला पकडते कारण तिचा उजवा पाय माझ्या डावीकडे येतोय. उजव्या हाताने गुडघ्याला पकडलंय. हळूहळू पायाला या प्रकारे ताणायचं आहे. आता जसं मी गायत्रीला विचारते की किती ताणू किंवा जास्त ताण बसतोय का, तर त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा विचारत विचारत तो ताण वाढवायचा आहे. बस. हाच दुसऱ्या बाजूने सुद्धा करा. तर 2 स्ट्रेचेस आपण शिकलो. आता तिसरा स्ट्रेच आपण पाहतोय. ये पाठीवर झोप. आम्ही सर्व जेव्हा एकत्र मिळून सराव करत असतो ना, तेव्हा हे सगळे स्ट्रेचेस सुचत असतात. आणि स्ट्रेचेस का सुचतात माहिती आहे, कारण शरीराला गरज असते या स्ट्रेचेसची. म्हणून करताना जाणवतं की अजून कुठे अडखळ आहे शरीरामध्ये, हे लक्षात येतं. मग ती अडखळ घालवण्यासाठी मी अजून काय करू शकते, या चिंतनातून हे सर्व स्ट्रेचेस येतात. त्यामुळे तुमच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरणार आहेत. असो, तर आता गायत्री तिच्या दोन्ही गुडघ्यांना समोर ढकलते. समोर म्हणजे माझ्याकडे ढकलते आणि मी तिच्या पावलांना असं घट्ट पकडलंय, जॉईन केलंय, हिल टू हिल आणि टो टू टो, हे बघ जॉईन केलेलं आहे. आता मी 3 लेवलवरती ही प्रॅक्टिस तुम्हाला सांगते. एक आहे पोटाकडे. गायत्री जरा हात सोड. हां, पोटाकडे असं तुम्ही ढकलू शकता. दुसरी लेवल आहे छातीकडे, इकडे. अजून घेऊ? बस ना. आणि आणखीन पुढे तुम्हाला जाता येईल डोक्याकडे, इथे. घेऊ घेऊ. गायत्री लवचिक आहे आणि खूप लवचिक आहे, त्यामुळे तिचे मी हवे तसे पाय ताणू शकते. फक्त तुम्ही करताना जरा सांभाळून करा. चल पुढचा स्ट्रेच करूया. एका अंगावर झोप अनंतासनात. इकडे, इथे इथे या दिशेला. हां, आता हे बघा, ती एका अंगावरती झोपली आहे. तुम्ही मागून बघून घ्या. तिचा हात दिसतोय वाकवलेला आहे आणि सपोर्ट घेतलेला आहे. त्यानंतर पाठ सरळ आहे, जिथे डोकं आहे त्या सरळ रेषेत पाय ठेवलेला आहे. वरचा पाय म्हणजे हा, तो वाकवला आहे. आता इथे वाकवून मी शक्य तेवढं तिकडे ढकलणार आणि एका हाताने कमरेला खेचणार. जर तुम्ही ते हात नाही लावला तर ती डायरेक्टली अशी जाणार पाठीवर. त्यामुळे इथे हाताने कमरेला धरून ठेवायचं आणि दुसऱ्या हाताने असं ढकलायचं. घेऊ अजून? अजून?
हेच दोन्ही पायांनी सुद्धा करू शकता. आता पुढे एल्बोवर ये. हां, दोन्ही हात एल्बोवर. एक पाय सरळ घे, हा पाय तिथे ठेव. असं नाही, उभा. कंबर इकडे आणि कमरेपासून 1 फुटाच्या अंतरावरती हा पाय ठेवलेला आहे, लांब ठेवलेला आहे. 1 फूट म्हणजे एवढं अंतर घेतलं आहे. पायात हे अंतर घेतलं की मग हळूहळू गुडघा खालच्या दिशेने ढकलायचा आणि कंबर मात्र तिने जास्त उचलायची नाही आहे. घेऊ. कुठे स्ट्रेच येतो तुला? पूर्ण यावर. हां, घेऊ अजून. बस. दुसरा स्ट्रेच बघूया यात. इथेच हात सरळ करा. हा घे, उचल, तिकडे घे. हां, आता इथे काय करायचं, खांद्याला धरून ठेवायचं आणि पायाला आपण ढकलायचं असं. आता इथे जर ना तुमच्या हाताची ताकद कमी पडत असेल तर सरळ असं बसा. बसून तुम्ही तिच्या पायाला इथे अडवून ठेवू शकता आणि एका पायाने असं ढकलू शकता. म्हणजे मी पण आरामात बसू शकते आणि प्रेशर मात्र पायाने चांगलाच येतोय, चांगलं ढकलता येते. बस. कुठे येतो इथे ताण? इथे पीळ बसतोय, इथे ताण येतोय आणि पूर्ण हॅमस्ट्रिंग पासून स्ट्रेच. हां, म्हणजे इथे ग्लुटियस मॅक्झिमस स्ट्रेच झालेला आहे, हॅमस्ट्रिंग स्ट्रेच झालेला आहे, सोलियस मसल स्ट्रेच झालेला आहे आणि पोटाला चांगलाच पेळ बसला आहे. पोटाला म्हणजे आपल्या आतड्यांना, प्लिहा, स्वादुपिंड. हा दुसऱ्या बाजूने सुद्धा करायचा असा. हे बघा, आता इथे मी बसते, बसून या पायाला इथे अडवून ठेवलेलं आहे आणि या पायाला ढकलते. तिने चेहरा तुमच्याकडे केला आहे, मान तिकडे फिरवलेली आहे. का? कारण छाती त्या दिशेने वळली पाहिजे, जेणेकरून ट्विस्ट चांगला होईल. बस. तर टेक बरं तिकडे. तर पुढचा स्ट्रेच बघा. पाय एक सरळ ठेवलेला आहे, एक वाकव, असा वाकव, असा. नीट बघा. हां, तिचा डावा पाय आहे आणि तो तिने ठेवला आहे उजवीकडे. दोन्ही हात वर ठेवले, ते तुम्ही कसेही डोक्याच्या मागे ठेवा, खाली ठेवा, इथे ठेवा, कसंही. भिंतीला टेकू शकता किंवा सोफ्याला टेकू शकता. हा पाय इथे घ्यायचा. कुठे? तर बरोबर कमरेच्या शेजारी. गुडघा पुढे आलेला आहे, त्या गुडघ्याला आपण छातीकडे ताणायचं आहे असं. आणि आता तिचा पाय तिथे लॉक झाला आहे म्हणून, पण लॉक होत नसेल तर तुम्हाला एका हाताने पकडलं पाहिजे. इथे घेऊ, ढकलू. बस. इथे पण तुम्हाला हातांनी ताकद जास्त वापरता येत नसेल तर बसा आणि तिला विचारत समोरच्या व्यक्तीला विचारत असा प्रेशर वाढवायचा. वाढवू. बस. हां, घेऊन टाक दुसरा पाय पण. आता अजून. तर असे अनेक स्ट्रेचेस अजून पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे, कारण आधी एक भाग अजून केलेला आहे या स्ट्रेचेसचा आणि त्यात 15 ते 20 स्ट्रेचेस आम्ही तुम्हाला दाखवलेले आहेत. आता तुमच्यापैकी किती जणांनी बघितले असतील ठाऊक नाही, पण तुम्ही बघितला नसेल तर नक्की तो भाग बघा. आणि या भागात जे जे सर्व ताण तुम्हाला आम्ही सांगितलेले आहेत ते नियमाने सरावात आणा, कारण पुढे तिसरा भाग सुद्धा येणार. कारण आम्ही जेवढा सराव करत असतो तेवढे हे नवीन नवीन स्ट्रेचेस येत असतात आणि हे इतके इंटरेस्टिंग आहेत. मग म्हणजे यात एक एक ताण. आता तूच सांगाय तरी कसं वाटत होतं? सर्व मसल्स, सगळे हाडांना जो ताण मिळतो, स्नायूंना जो ताण मिळतो, आतमधले जे स्नायू म्हणजे जे जखडण असते ना ती पूर्ण निघून जाते स्ट्रेचेस केल्यानंतर. काय होतं, बऱ्याचदा आपण स्वतःहून तितका ताण देऊ शकत नाही जितका दिला पाहिजे. आणि पार्टनर जेव्हा सोबत असतो तेव्हा त्याच्याकडून आपल्याला तो स्ट्रेच करून घेता येतो आणि त्याचा जो जोर आहे तो आपण इथे जितका जमेल तितका अंगावर घेत असतो आपल्या कुवतीनुसार. त्यामुळे आपल्यामध्ये खूप प्रगती होते. म्हणून ह्या स्ट्रेचेसचा सराव महत्त्वाचा आहे. आता आपण योगासनं करतो, पण योगासनांच्या आधी जर तुम्ही हे स्ट्रेचेस केले ना तर तुम्हाला योगासनांच्या लवचिकतेसाठी अजून फायदा होईल. त्यामुळे खूप उत्तम. आणि ही माझ्यासोबत सराव करत असते. मला एक पार्टनर चांगले आहे, त्याच्यामुळे नवीन नवीन स्ट्रेचेस तुम्हाला आम्ही सांगत राहू. नवीन नवीन स्ट्रेचेस आपण शिकत राहू. तोपर्यंत आज आपण जे स्ट्रेचेस शिकलोय ते सरावात आणा. धन्यवाद. थँक्यू सो मच.